कोकण नाव प्रायव्हेट लिमिटेड सादर करीत आहे कोकणचे भाग्यविधाते विद्यमान खासदार नारायणराव राणे साहेब यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त विशेष डॉक्युमेंटरी नारायणराव राणे अर्थात राणे सरकार। डॉक्युमेंटरी निर्मिती तुळशीदास तुकाराम राव राणे, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सिंधुदुर्ग। डॉक्युमेंटरी निर्मिती सहभाग मनीष दळवी अध्यक्ष, अतुल काळसेकर उपाध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सिंधुदुर्ग। संचालक आणि अधिकारी कर्मचारी परिवार। डॉक्युमेंटरी निर्मिती सहभाग सतीश सावंत, माजी अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा बँक। संयोजक विजय शेट्टी, पत्रकार कणकवली। डॉक्युमेंटरी संयोजन राजा दळवी, पत्रकार कणकवली। क्रिएटिव्ह हेड कोकण नाव प्रायव्हेट लिमिटेड कणकवली। श्री तुळशीदास तुकाराम राव राणे, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सिंधुदुर्ग यांच्या वतीने कोकणचे भाग्यविधाते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार लोकनेते नारायणराव राणे साहेब यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा। महाराष्ट्रात 2500 बाजार समित्या आहेत, पण सिंधुदुर्गातील एकमेव बाजार समिती होती की तिला मार्केट यार्ड नव्हतं। लोकनेते नारायणराव राणे साहेब यांनी प्रत्यक्षात हे मार्केट यार्ड उभारण्याचं स्वप्न पाहिलं आणि आज ते प्रत्यक्षात उतरण्याच्या दृष्टीने दमदार वाटचाल सुरू आहे। शेतकरी भवन, फळ किराणा मार्केट, व्यापारी भवन, हमाल भवन, बागायती पिकांसाठी गोदाम, फुल बाजार, शीतगृह, पॅकेज हाऊस आदी माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या अद्ययावत मार्केट यार्डमुळे सिंधुदुर्गातील मासे, आंबा, काजू, नारळ, सुपारी, बांबू या उत्पादनांना सुगीचे दिवस येणार आहेत। कोकणातील पहिलं मार्केट यार्ड साकारणारं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी योगदान देणारे नारायणराव राणे साहेब यांना अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त श्री तुळशीदास तुकाराम राव राणे, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सिंधुदुर्ग यांच्या वतीने लाख लाख शुभेच्छा। लोकनेते कोकणचे भाग्यविधाते विद्यमान खासदार नारायणराव राणे साहेब यांना अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या लाख लाख शुभेच्छा। सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सिंधुदुर्ग, मनीष दळवी अध्यक्ष, अतुल काळसेकर उपाध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सिंधुदुर्ग। कोकणचे भाग्यविधाते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार आमचे नेते लोकनेते नारायणराव राणे साहेब यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त सतीश सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष यांच्याकडून अंतःकरणपूर्वक अभिष्टचिंतन। लोकनेते नारायणराव राणे साहेब यांना दीर्घायुष्य, निरामय आरोग्य लाभो अशा शुभेच्छा। सतीश सावंत, माजी अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा बँक, अध्यक्ष कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई। मला नखं वाढल्याचं कळतं, केस वाढतात ते कळतं, पण GDP वाढतो म्हणजे नेमकं काय वाढतं ही भानगड कुणी दाखवून देईल का? महाराष्ट्राच्या एका महत्त्वाच्या नेत्याने अलीकडेच एका मुलाखतीत केलेलं हे विधान आहे। अर्थात उपरोधाने केलेलं हे विधान वेगळ्या पार्श्वभूमीवरील असलं तरी सिंधुदुर्गचं विकास कारण आणि सिंधुदुर्गचं राजकारण या पार्श्वभूमीवर याचं उत्तर नक्की देता येईल। त्यासाठी तब्बल 20 वर्षे मागे जाऊन लोकसत्ता या प्रतिष्ठित वृत्तपत्राच्या अग्रलेखाचा संदर्भ देता येईल। अर्थात येथे केंद्रबिंदू आहेत नारायण राणे। कुमार केतकर हे व्यासंगी बडे पत्रकार, नंतर काँग्रेसचे खासदार झालेले केतकर हे लोकसत्तेचे संपादक असल्यापासून तत्कालीन शिवसेना भाजपाचे टोकाचे टीकाकार, आजच्या भाजपाला टोकदार विरोध करणारे बुद्धिवंत म्हणून केतकर यांची ओळख आहे। प्रसंग आहे 2005 मधला। नारायण राणे हे बंड करून शिवसेनेमधून काँग्रेसमध्ये आलेले। त्यावेळी झालेल्या पोटनिवडणुकीत नारायण राणे हे शिवसेना उमेदवाराचे अक्षरशः डिपॉझिट जप्त करून निवडून आलेच, पण राणे यांनी वेंगुर्ला, राजापूर आणि संगमेश्वर या तिन्ही विधानसभा मतदारसंघातून आपले समर्थक आमदार निवडून आणले। अनुक्रमे शंकर कांबळी, गणपतराव कदम आणि सुभाष बने या आपल्या तिन्ही समर्थकांना राणे यांनी बाळासाहेबांच्या शिवसेना विरोधात भक्कम मतांनी निवडून आणले। बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या इतिहासात प्रथमच असे हे बंड असल्याने या निवडणूक निकालाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं। काँग्रेसच्या नारायण राणे समर्थकांच्या या भक्कम विजयानंतर दैनिक लोकसत्तेत त्यावेळचे संपादक कुमार केतकर यांनी 25 जानेवारी 2006च्या अंकात कोकणच्या झिणझिण्या या मथळ्याखाली अग्रलेख लिहिला। या अग्रलेखात कुमार केतकर यांनी म्हटलं होतं, एकाच्या कानशिलात लगावून 4 जणांचे गाल लाल करण्याची किंवा
एकाच तडाख्यात एकदम 4 जणांना उताणे पाडण्याची किमया ब्रुसली सारख्यांनाच साध्य होती. महाराष्ट्राच्या राजकारणात ती कला नारायण राणे यांनी आत्मसात केलेली दिसते आहे. मात्र हा तडाखा झपाट्याने लयास जात असलेल्या शिवसेनेलाच बसला नाही, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा हा तडाखा बसला आहे. एक गोष्ट सूर्यप्रकाशा इतकी स्वच्छ आहे की कोकणात काँग्रेस पुन्हा आपले पाय रोवू लागली आहे, ती नारायण राणे यांच्यामुळेच. 25 जानेवारी 2006 रोजीच्या लोकसत्तेमधील कोकणच्या झिणझिण्या या अग्रलेखात कुमार केतकर पुढे म्हणतात, पश्चिम महाराष्ट्राने कोकणकडे कायमच उपेक्षेने आणि तुच्छतेने पाहिलेलं आहे. साखरपट्ट्यातील अनेक प्रस्थापित मराठे स्वतःला 96 कुळीच नव्हे तर 196 कुळी समजतात. नारायण राणे यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर एकूणच सर्व कुळांना धक्का बसला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा बाज नारायण राणे आणि राज ठाकरे यांच्या बंडामुळे बदलू लागला आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या सत्ता केंद्रांना प्रथमच राजकीय आव्हान उभं राहू लागलं आहे. राणे यांनी मातोश्रीला सुरुंग लावून दाखवला आहे. प्रेक्षक हो, लोकसत्तेसारख्या प्रतिष्ठित वृत्तपत्रात कुमार केतकर सारख्या संपादकाने आपल्या अग्रलेखात 2005 साली नोंदवलेली ही राणेंबद्दलची प्रशस्ती आहे. काळाच्या ओघात वर्षांमागून वर्षे गेली. राणे भाजपात गेले. टॉप टू द बॉटम अशी सत्तास्थाने त्यामुळेच सिंधुदुर्गात भाजपाला मिळाली. ही नारायण राणे नावाची राजकारणातील ताकद आहे. नारायण राणे म्हणजेच राणे सरकार अशी ही ताकद. 1990 पासून सिंधुदुर्गचं बदललेलं राजकारण आणि त्या माध्यमातून बदललेलं विकासकारण पाहता अनेक कंगोरे येथे नमूद करावे लागतील. आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न संपूर्ण महाराष्ट्रात यापूर्वीच अव्वल क्रमांकाचं झालं आहे. ही आकडेवारी बोलकी आहेच, पण इतरही काही कंगोरे सांगितलेच पाहिजेत. पूर्वीचा कोकण आता राहिला नाही. कोकण कधीचाच बदललाय. तुम्ही साहित्यिक लोक कधी बदलणार? तुमच्या सिंधुदुर्गाचं दरडोई उत्पन्न राज्यात अव्वल आहे. रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, विकास सर्वच क्षेत्रात वेगाने दौडत आहे. अशा स्थितीत तुम्ही तुमच्या साहित्यातून गरीब कोकण, गरीब सिंधुदुर्ग हे जुनं पुराण कालबाह्य झालेलं वर्णन तुम्ही किती काळ चालू ठेवणार आहात? बदललेल्या या कोकणची तुम्ही साहित्यिक दखल घेणार आहात की नाही? प्रेक्षक हो, हे सुनावलं आहे नारायण राणे यांनी. 2005 साली नारायण राणे यांनीच आयोजलेल्या सिंधू महोत्सव अंतर्गत साहित्याशी संबंधित एका कार्यक्रमात उपस्थित साहित्यिकांना राणे यांनी वरील शब्दात सुनावलं होतं. ठे झिला घराची आठव रे, 5 तरी रुपये पाठव रे, बाळो बैल मेलो, बोरो रेडो थकलो, जोत कसा फाल्या उभ्या राहताला, गोरवाच्या बाजारात जाव खया माका, गरज कशी तरी गाठव रे, 5 तरी रुपये पाठव रे. वि. कृ. नेरुरकर यांच्या कवितेतील कोकणची ही ओळख. कोकण दरमहा मुंबईतून येणाऱ्या मनी ऑर्डरची एकेकाळी वाट पाहत असे. मुंबईतून दरमहा येणाऱ्या मनी ऑर्डरवर गुजराण हा कोकण कशीबशी करायचा. पोर्ट ट्रस्ट आणि कापड गिरण्यात कामाला असायचा इथला भाकरमानी आणि चाकरमानी. 1982 साली डॉक्टर दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत गिरणी कामगारांचा संप सुरू झाला. देशातला सर्वात मोठा संप होता तो. या गिरणी कामगार संपाचे नेते डॉक्टर दत्ता सामंत हेही सिंधुदुर्ग, मालवण, देवबागचे सुपुत्र. कोकणचं आर्थिकदृष्ट्या कंबरड मोडणारा हा संप ठरला. त्या काळी मुंबईची लोकसंख्या होती 30 लाख. त्यापैकी 3 लाख लोकांना मुंबईतल्या या कापड गिरण्यांनी रोजगार पुरवला होता. यात मोठ्या संख्येने कोकणी माणूस होता. हा गिरणी कामगार या संपामुळे देशोधडीला लागला. बेरोजगार होऊन गावी परतला. तेव्हाच्या कोकणची कल्पनाही न केलेली बरी. शेती तीही पाण्याअभावी पडीक. हाती पैका नाही. पिण्याच्या पाण्याचीही अनेक गावात बोंबाबोंब. रस्ते धड नाहीत. असलेच तर धुळीने माखलेले. नद्यांवर, खाड्यांवर पलीकडे जायला पूल नाहीत. सर्वत्र साकवांचा आधार. अनेक ठिकाणी होडक्यातून पैलतीर गाठावा लागे. सरकारी आरोग्य केंद्र असलं तरी त्यात डॉक्टर नाहीत, औषधे नाहीत. पिण्याच्या पाण्यासाठी अनेक ठिकाणी टँकर पुरवावे लागत. नळपाणी योजनेच्या प्रश्नांवर मोर्चे निघत. शैक्षणिक सुविधा नाहीत. रोजगाराचे तर नावच नको अशी सारीच दुरावस्था होती. अशा कठीण काळात 90च्या दशकात नारायण राणे यांच्या रूपाने कोकणात नव्या नेतृत्वाचा उदय झाला. मधला काळ हा सिंधुदुर्गच्या राजकीय संक्रमणाचा होता. 1995 मध्ये शिवसेना भाजपाचे सरकार. 99 मध्ये सिंधुदुर्गचे नारायण राणे थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. या संपूर्ण मधल्या कालखंडात सत्तेच्या कैक वरिष्ठ पदांवर रत्नागिरी सिंधुदुर्गचा माणूस आला. मंत्रिमंडळातही मोठ्या संख्येने कोकणी माणसं आली.
कोकणी माणसं मोठ्या संख्येने सत्तापदी दिसू लागली, अधिकार पदावर दिसू लागली. कोकणी माणूस सत्तेच्या पदी येण्यानं झालं काय की कोकणचा सत्तेचा फार मोठा सत्तेचा बॅकलॉग भरून निघाला. कोकणचा हा राजकीय बॅकलॉग भरून निघाल्याने सत्तेत असण्याचे जे फायदे असतात ते कोकणला मिळू लागले हे मान्य करायलाच हवं. कोकणी माणसं मोठ्या संख्येने सत्तेच्या मखरात 1990 नंतर दिसू लागली, बसू लागली. त्यामुळे सत्तेत असण्याचे जे फायदे असतात ते कोकणला मिळू लागले हे मान्य करताना 1990 पूर्वीच्या कालखंडावर नजर टाकता येईल. 1990च्या दशकात नारायण राणे यांच्या रूपाने कोकणला, सिंधुदुर्गला नेतृत्व लाभलं. त्यावेळी लोकसभेत समाजवादी पक्ष आणि विधानसभांमध्ये काँग्रेस पक्ष अशीच साधारण वाटणी होत असे. कोकणच्या नेतृत्वाचा विचार केला तर PK तथा बाळासाहेब सावंत, बॅरिस्टर नाथ पै, स्वर्गीय भाईसाहेब सावंत, प्राध्यापक मधु दंडवते आदी नावं लगेच अंतचक्षुसमोर उभी राहतात. प्राध्यापक मधु दंडवते यांच्यामुळे कोकण रेल्वे रूपानं स्वप्न नव्हे सत्य प्रत्यक्ष साकारलं. बॅरिस्टर नाथ पै यांच्यामुळे कोकणला उंची लाभली. कोकण रेल्वे हे बॅरिस्टर नाथ पै यांचंच स्वप्न. PK तथा बाळासाहेब सावंत यांच्या काळात कृषी फलोद्यान आणि दापोलीचं कोकण कृषी विद्यापीठ हे भव्य प्रकल्प साकारले. भाईसाहेब सावंत यांनी ग्रामविकास, जिल्हा परिषद, गावोगावी आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे यासारख्या महत्त्वपूर्ण योजना कोकणात राबविल्या. याखेरीज SN देसाई यांची MIDC असेल अशा अनेक नेतृत्वांच्या माध्यमातून कोकणासाठी वेळोवेळी योगदान राहिलं हे खरं आहे. पण इतिहास हेच सांगतो की कोकणचे आराध्य दैवत बॅरिस्टर नाथ पै, मधु दंडवते या महान नेत्यांच्या राजकीय आयुष्याचा बहुतेक कार्यकाळ हा विरोधी पक्षात व्यतीत झाला. अखंड रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन करून सिंधुदुर्ग जिल्हा निर्मितीच्या माध्यमातून जिल्हा विकासाचा मार्ग खुला करणारे बॅरिस्टर AR अंतुले तसेच स्वर्गीय भाईसाहेब सावंत या द्रष्ट्या नेत्यांची राजकारणातून अचानक, अकाली आणि अनाकलनीय एक्झिट झाली. यातून मोठं नुकसान कोकणचं झालं. 1990 मध्ये जिल्ह्याच्या राजकारणात पदार्पण करून कोकणचा सत्तेतला बॅकलॉग भरून काढण्याचं मोठं काम नारायण राणे यांच्या नेतृत्वामुळे झालं. त्यामुळे सत्तेत असण्याचे फायदे कोकणला मिळू लागले हे नाकारता येणार नाही. सत्तेत आम्ही असो वा नसो, सत्ता नेहमी आमची चालते असं सांगत 1990 पासून सिंधुदुर्गाचं नेतृत्व करणारे राणे. खरं तर राणे यांच्या राजकारणात गत 35 वर्षात सत्तेऐवजी विरोधी पक्षात बसण्याचा काळ राणे यांच्या वाट्याला खूपच कमी आला. राणे यांनीच तो फार येऊ दिला नाही हे तर खरंच. आणि विरोधी पक्षात, विशेषतः विरोधी पक्षनेते असताना सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडणारी त्यांची कारकीर्द इतिहासाने लक्षात ठेवली आहे. राणे यांच्या राजकारणावरील टीका मान्य करूनही हे मान्य केलंच पाहिजे की प्रदेशाच्या विकासाला सत्तेची गरज असते. एक प्रदीर्घ कालखंड या कोकणने, सिंधुदुर्ग जिल्ह्याने राजकीय बॅकलॉग, सत्तेतला बॅकलॉग सोसला होता. तो भरून काढण्याचं काम नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली होत आलेलं आहे. कोकणच्या या नेतृत्वाचा खासदार नारायण राणे यांचा अर्थात राणे सरकार यांचा आज अमृतमय वाढदिवस आहे. यानिमित्त समस्त त्यांच्या कार्यकर्त्यांकडून, राणे समर्थकांकडून खूप खूप शुभेच्छा.